हॅलो गाईज अमाना बोलवले बोला तर बोलवे बोला तर बोलवे कोण पाहिजे दादा दादा पाहिजे बाय गाईज लॉक करा हो हॅपी बर्थडे हा तुम्ही तुला डॅडा टाकून गेला उई 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 डॅडी टाकून गेला आणि गाईज इकडे बघा ते माझ्या भाकरी बोलताना तुम्हाला येऊशी साड्या गाईज गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळ गाईज म्हणजे घेतल्या भाकरी पुसायला चाललं भीमाशंकरला आणि मम्मी आता बैठकीला जाताना याला भाजी बनवून गेल्या मटर बटाटा त्यासाठी मी आता पटापट इथे 3 तर झाल्या आता पटक्यानं अजून 3 बनवते चलो आणि गाईज इकडे बघा ते माझ्या भाकरी होताल्या आणि इकडं 3 झाल्या आता एवढ्या माझ्या आता पटापट बनवते इकडंच ना माझ्या आत्ताच भाकरी झाल्या जवळ 6-7 झाल्या भाकरी आणि इकडे आता पसार आहे पण सध्या तसंच ठेवते पहिले घेते झाडू मारून घेते आधीपासून त्यानंतर मी घेते भांडी कसायला चलो यात ना आता चाललं भीमाशंकरला बाय बाय गाईज लॉक करा हो अंडूकुंडू थंडापाणी बनवून चाललं अंडूकुंडू थंडापाणी सावकाश जा आणि आणा ना मी नाश्ता दिला ब्रेड बटर जामचा त्याला मी पण तोच करते तर चलो त्यानंतर भांडे वगैरे घासते झाडू मारून तो झाला माझा पण लादी पुसायचे तर भांडे घासल्यावर लादी पुसतं इकडे आहे ना माझं किचन साफ करून झालं भांडी वगैरे घासली आता बाहेर मॉप पण आला म्हणजे पटकन जरा लादी पण पुसतं तर चला या आता पोचलं असं नाही एखादं वेळ 2 पॉईंटपर्यंत कारण की गेल्या मी एक ब्रेड बटर जाम खाला तर चला आज मी बनवते आगारो ब्रँडच्या ग्रँड एग बॉयलरमध्ये उकडून अंडी एक कसे पाहिजे त्या अकॉर्डिंग पाणी टाका वरून एक रॅक ठेवा मशीन ऑन करा त्यानंतर एक ठेवा आणि रॅक लावून घ्या 5 ते 10 मिनिटात आपले अंडी मस्तपैकी शिजून होतात त्यानंतर इथे बघू शकता कसली भारी अंडी झालेली आहेत जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि भांडी पण घासली आता मी आहे ना मॉप घेऊन चाललो भांडी वगैरे घासतं भेटू मग नंतर पिल्लू का उठते तर 9 वाजलं सगळं आटपताना पिल्लू कदा उठते बघू आणि मी आंघोळ विंघोळ काही मग अशीच केली म्हणजे भांडी घासायच्या आधी झाडू मारून घेतल्यानंतर मी आंघोळ केली यांना नाश्ता वगैरे दिला त्याच्या आधी म्हणजे आंघोळ केली त्याला नाश्ता वगैरे दिला आहे ना माझं लाद्या वगैरे पुसून झाला आता मी गाडी उठपर्यंत बबलीच्या जवळ आणून टाकते पप्पा पण भूम गेले दादा पण भूम गेले वा आणि माझ्या बिल्लू मग अशी सुटला त्याची चंगू पण झाली हा लावते या लावू इकडे मी जेवायला घेतलं कारण की भाकरी एक्स्ट्रा झालेलं होतं आणि मम्मी गेल्या कोणला तर मी नेता घेतला लोणचा भाकरी आलू वड्या मम्मी काल बनवल्या आणि त्या तव्यात ठेवल्या आणि जराशी भाजी ठेवलेली यांना बनवलेली त्याची आणि मी आहे ना जास्त खात नाही म्हणजे भाजी मटर बिटरची त्यांची एकदम जुरुशी ठेवलेली आहे बरं आलू वड्यांची भाकर राहिली तर चला भाजी जराशी गरम करते तर चलो गरम आणि मी घेते जेवून कोण पाहिजे सांग म्हणा कोण पाहिजे तुला डॅडा पाहिजे गप डॅडीला आवाज दे जोरात आवाज दे डॅडाला आवाज दे डॅडाला कोण पाहिजे डॅडा पाहिजे हा मग हे बघ डॅडीला फोन केला ग डॅडीला आवाज दे डॅडाला नाही कोण डॅडीला आवाज दे डॅडा या कर नाही पाहिजे हा मग चल जाऊ चल डॅडीला हाणाला चल डॅडीचं जाऊ चल डॅडा चल डॅडीला आवाज दे जोरात फोन करू हा फोन करते गब्बस हॅलो गाईज अमाना बोलवलंय बोला तर बोलवे कोण पाहिजे डॅडा गाईज आमचा डॅडा गेला भीमाशंकरला आणि आम्ही नरून हालत खराब केलेली आहे इथं बघ मी काय बोलते आई नाही
चाचाला बोलू नाही का मग कोणला बोलू डॅडी पाहिजे हा मग बोलवते बघ एवढं डॅडीचा फोन आला सोनू डॅडीचा फोन आला बघ डॅडीचा फोन आला व्हिडिओ कॉल करू दादा लवकर ये दादा. हॅलो गाईज गुड इव्हिनिंग. आणि आमची इव्हिनिंग झाली आणि इकडे आता मी घेतलं नंतर कपडे सुकत लावायला तर चला पटापट कपडे सुकत लावतं. नंतर भांडे पण घासायचे भूक लागले बघ तरी खावायला आणि संध्याकाळी ते पुलावच बनवायचं आहे 2 जणी आहो म्हणून. तर चलो पिल्लूला आणि मला सँडविच बनवलेला तो दाखवायचंच विसरलं मी. आणि मी घेतलं आता भांडे घासायला तर चला भांडे घासायला पुलाव बनवायचा हमरे को दोघीन को. तर चलो इकडे आहे ना मी आता पुलाव बनवायला गेला मग अशीच हे तांदूळ पुलावचं फुगत घातलेलं आणि इकडे सगळा कांदा वगैरे टाकून घेतलाय आणि मसाला पण आणलाय मम्मीने. आता 2 जण आहेत आम्ही विचार म्हणजे मीच विचार केला का बरं पुलाव चला मी तिथे पुलाव बनवून. इकडे आहे ना मी पुलाव वगैरे बनवला कोथिंबीरच्या वड्या तळल्या लोणचा खारवडी आणि जेवायला बसले आणि माझा पिल्लू पण माझ्या बाजूला जेवायला बसलाय. आणि एकेता आम्ही आहे ना पिल्लूच्या जायवलाचा व्लॉग बघतो आणि जेवतो. तर चलो आमचं आहे ना जेवण वगैरे झालं आणि मला येणं तर 1 बाजूला फोटो नाही आमचा बाबा नको चुकला पाप तुला डॅडा टाकून गेला उई डॅडी टाकून गेला उई लागला माझा पिल्लू डॅडा मारू त्याला. पिल्लू डॅडा कुठे गेला कुठं बूम हर महादेव कर येडू ए बोचू उभा राहा. पिल्लू चाचाला कसा आवाज द्यायचा कसा नाही का अय्या बाबू छोटा झाला वाटतं अय्या इथं बघ बाबू ए बाबू आई छोटा बेबी झालास तू. आणि मी घेते आता शूट करून. तर चलो आणि काहीच रिंग लाईट वगैरे लागली बघला का डिफरन्स. तर चला रिटर्न मार याद तुला मार मम्मी बा आंबा देईन मोठावाला मार तोंडांना बडवायला इथं मार याद तुला मार घे नाही मार घे असे मार असा गाला चम्माडेस मी मारू तू मार येऊशी साड्या मारू तुझ्या हात तुला मारू माझी कशी मेहंदी आहे तुझे नाही भेंडी माझा भेंडी गवर भेंडी गवर माझा भेंडी आणि गाईज माझं तो अंड्याचा प्रमोशन करून झालाय तर जराशीच भांडी आहेत ती पटापट घेते घासून नंतर बबडीला ठेवते अंघोळीला पाणी आणि मी जाईन अंघोळीला. इकडे आहे ना आणि आता मला ताप भरलेला आहे तर आमचा अंकल आणि मामा आलेले आहेत औषध घेऊन. तिची खुशी बघ कधी झाली. तुम्ही पण हात मिळवा हा तुम्ही बाय थांबा मी वरती जाते थांबा यास